बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। राज ठाकरेंची सुनावणी संपली असून राज ठाकरेंनी सर्व आरोप फेटाळलेले आहेत। 2008 मध्ये जी घटना घडली तेव्हा मी नाशिकमध्ये होतो, तर इतर मनसे पदाधिकारी आकाश काळे यांच्यासह सर्व आरोपींनी आपल्यावरील आरोप अमान्य केलेत। विकास लवांडे यांच्या शाईफेक प्रकरणी संग्राम भंडारे आणि सहकाऱ्यांना लोणी काळभोर पोलिसांनी नोटीस देऊन सोडून दिलं। अदखलपात्र गुन्हा असल्यानं पोलिसांनी तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर सोडण्यात आलं असून विकास लवांडे यांनी पुणे न्यायालयामध्ये अर्ज केलाय। अदखलपात्र गुन्हा असल्यानं पोलिसांनी तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर सोडण्यात आले। पंतप्रधान मोदींनी इंधन बचतीचं आवाहन देशवासियांना केलं होतं। या आवाहनानंतर आता राज्य सरकारनं त्या दृष्टीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। सर्व मंत्र्यांच्या वाहन ताफे हे अर्ध्यावर येणार आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यास सुरुवात केली आहे। मोदींच्या आवाहनानंतर मी आता इलेक्ट्रिक कारचा वापर करण्यास सुरुवात करतोय असं ते म्हटलंय। तसंच मोदींनी राष्ट्रहित लक्षात घेत हे आवाहन केल्याचं शिंदेंनी स्पष्ट केलंय। भोंदू अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून खरातला सिन्नर पोलिसांनी ताब्यात घेतले। भोंदू अशोक खरात आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात शिवनिका संस्थांचे सचिव नामकर्ण आवारे यांना सिन्नर पोलिसांनी अटक केली आहे। जगदंबा माता पतसंस्थेत खरातनं उघडलेल्या 32 खात्यांना आवारे यांची सहमती असल्याचं तपासामध्ये समोर आलंय। खरातच्या कबुलीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे। नीट परीक्षा पेपर फुटीनंतर राज्यात कारवाई सुरू झाली आहे। नाशिकच्या शुभम खैरनार नंतर दुसरा संशयित आरोपी धनंजय लोखंडेला अटक करण्यात आली आहे। धनंजय लोखंडे हा मूळचा अहिल्यानगरमधील राहुरी तालुक्यातील रहिवासी होता। तो असं काही करेल असं वाटत नाही, त्याला कुणीतरी अडकवलं असल्याची शक्यता आहे। या प्रकरणाबाबत अद्याप कुटुंबियांना पूर्ण माहिती नाहीये। अहिल्यानगरमध्ये अंधश्रद्धेचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। घराखाली गुप्तधन पुरलेलं असून विशेष पूजा केल्यास सोनं मिळवून देतो असा आमिष दाखवत भोंदूनं एका कुटुंबाची 50,000 रुपयांची फसवणूक केली। आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबाला मंत्रतंत्र आणि पूजेच्या नावाखाली जाळ्यात ओढण्यात आलं। पैसे परत मागितल्यावर तंत्रप्रयोग करून संपवून टाकण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आलाय। सोलापुरातील भोंदू मनोहर भोसलेच्या अडचणीत वाढ होताना दिसते। मुतखडा बरा करण्याच्या बहाण्यानं 41,000 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू मनोहर भोसलेवर करमाळा पोलीस ठाण्यात नव्यानं गुन्हा दाखल झालाय। गेल्या काही दिवसातील मनोहर भोसले यांच्यावरील हा तिसरा गुन्हा आहे। बारामतीसह इंदापूरमध्ये मुसळधार पाऊस झाला। मे महिन्यात इंदापूरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह गारपीट झाली। या गारपीट आणि पावसामध्ये शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे। बारामतीत पावसामुळे दिवसभर उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय, तर अचानक आलेल्या पावसामुळे वीटभट्टी तसंच शेती पिकांचं काही प्रमाणात नुकसान होणार आहे। साताऱ्यात वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला। सातारा शहरासह भागात ढग दाटून आले आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर झाडं कोसळल्याचं चित्र पाहायला मिळालं। वाढेपाटा चौकाच्या ठिकाणी रस्त्यावर झाड कोसळल्यानं काही वेळेसाठी या ठिकाणची वाहतूक ठप्प झाली होती। भंडारा जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली। लाखनी पालांदूर राज्यमार्गावर वादळी वाऱ्यामुळे झाडं कोसळून विद्युत खांब आणि तारा रस्त्यावर पडल्यानं काही काळ वाहतूक ठप्प झाली होती। सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। बीडच्या पाटोदा परिसराला वादळी वाऱ्यासह जोरदार पावसानं झोडपून काढलं। प्रचंड वाऱ्यामुळे अनेक घरांवरील पत्रे उडाले, तर अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली। तहसील आवारातील जाहिरातीचा फलकही कोसळला असून पावसामुळे उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर भंडारा जिल्ह्यात पुन्हा पावसानं हजेरी लावली। अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात कापून ठेवलेलं धान, मका आणि मिरची ही पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली। पिकांच्या नुकसानाची भीती व्यक्त होत असतानाच उकाड्यानं त्रस्त नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळालाय। भोसरी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांच्या प्रवासाचा प्रश्न अखेर मार्गी लागला। MIDC परिसरात विशेष बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला। फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पाठपुराव्यानंतर सुरू झालेली ही बस सेवा पिंपरी, भोसरी, मोशी आणि पुणे स्टेशनसह विविध मार्गांवर धावणार आहे। या उपक्रमामुळे हजारो कामगारांना सुरक्षित आणि सुलभ प्रवासाची सुविधा मिळणार आहे। उल्हासनगर महापालिकेतील 1,69,00,000च्या नालेसफाईच्या कामावर संशय व्यक्त केला जातोय। निविदा प्रक्रियेमध्ये बाद ठरलेल्या शुभम कन्स्ट्रक्शन कंपनीलाच हे काम देण्यात आल्याचा आरोप होतोय। भाजप गटनेत्यानं देखील या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महापालिका प्रशासनाच्या कारभारावर संशय व्यक्त केलाय।
नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यात युवक काँग्रेस आक्रमक झालं. पुण्यातील गुडलक चौकात युवक काँग्रेसनं आंदोलन केलं. केंद्र सरकारच्या विरोधात युवक काँग्रेस आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. देशभरात गाजलेल्या नीट अर्थात नीट पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेस आक्रमक झाली. मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली राज्याच्या सीईटी सेल कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. छत्रपती संभाजीनगरात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनामध्ये महानगर मंत्री चिन्मय महाले यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. एक मोठी बातमी. महाराष्ट्र विधान परिषदेवर बिनविरोध निवडून आलेले 9 सदस्य आणि पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या 1 सदस्य अशा 10 नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी आज पार पडणार आहे. सकाळी 11 वाजता महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे हे या 10 सदस्यांना सदस्यत्वाची शपथ देतील. शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोऱ्हे, बच्चू कडू, तर ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे आणि राष्ट्रवादीकडून झीशान सिद्दीकी, तर भाजपकडून प्रमोद जठार, माधवी नाईक, सुनील कर्जतकर, विवेक कोल्हे आणि संजय भेंडे आणि पोटनिवडणुकीतून विजयी झालेल्या प्रज्ञा सातव या नवनिर्वाचित सदस्यांना सभापती राम शिंदे हे शपथ देतील. या शपथविधी समारंभाला विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे उपस्थित राहणार आहेत. पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात. धाराशिव जिल्ह्यामध्ये पेट्रोल डिझेल टंचाईचं सावट असतानाच आता केरोसिनचा पहिला टँकर जिल्ह्यामध्ये दाखल झाला. एलपीजीच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाने राज्यासाठी केरोसिनचा अतिरिक्त साठा मंजूर केला असून त्यातून धाराशिव जिल्ह्याला 84,000 लिटर केरोसिन मंजूर करण्यात आले. नीट यूजी 2026 परीक्षेतील कथित अनियमितता, पेपर लीक आणि परीक्षा प्रक्रियेतील त्रुटींविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद जळगाव शाखेतर्फे आंदोलन करण्यात आलं. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ बंद करा अशा घोषणा आंदोलनामध्ये देण्यात आल्या. एअर इंडिया सुमारे 100 विदेशी उड्डाणं कमी करणार असून दिल्ली, शिकागोसह 7 मार्गांवरील सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात येणार आहेत आणि यामुळे कंपनीच्या आंतरराष्ट्रीय क्षमतेमध्ये 27% कपात होणार आहे. म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांसाठी कमी संख्येनं अर्ज आले असून घरांच्या किमतीही अवाच्या सव्वा आहेत. परिणामी अधिकाधिक संख्येनं अर्ज यावे याकरता म्हाडावर 2,640 घरांच्या लॉटरीला दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्याची नामुष्की ओढावली आहे. आता या मुदतवाढीनुसार 28 मे पर्यंत ऑनलाईन नोंदणी आणि अर्ज करता येईल. तर कन्नमवार नगर विक्रोळी पूर्व प्रकल्पातील 1,221 सदनिकांपैकी 610 सदनिका केवळ उच्च उत्पन्न गटासाठी देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 10वीच्या निकालानंतर गतिमान झाली असली तरी तांत्रिक अडचणीमुळे राज्यातील शेकडो विद्यार्थी आणि पालकांना मनस्ताप सहन करावा लागला. माध्यमिक शिक्षण विभागानं केवळ एकच हेल्पलाईन क्रमांक दिल्यानं राज्यभरातील लाखो विद्यार्थी संपर्क साधत असून तो क्रमांक सतत व्यस्त लागत असल्याची पालकांची तक्रार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांना राज्य सरकारकडून मोठा आर्थिक दिलासा मिळालेला आहे. महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर अधिनियम 2017 अंतर्गत एप्रिल आणि मे 2026 या 2 महिन्यांसाठी एकूण 5,585 कोटी 68 लाख रुपयांचा निधी मंजूर करून वितरित करण्यात आलाय. यामध्ये मुंबई महानगरपालिकेला सर्वाधिक 2,587.54 कोटी रुपये मिळाले असून ही रक्कम एकूण वाटपाच्या जवळपास निम्मी आहे. मुंबईत विकास निधीच्या असमान वाटपावरून अजूनही खडाजंगी सुरू आहे. अशातच मुंबईतील वॉर्ड क्रमांक 38 दत्तक घ्या असा उपरोधिक मागणी नगरसेविका सुरेखा परब यांनी महापौर रितू तावडेंकडे केली आहे. आमच्या वॉर्डला तुटपुंजा निधी तर इतर वॉर्ड्सला कोट्यावधींची खैरात, गटार दुरुस्ती, शौचालय स्वच्छता यासारखी मूलभूत कामं होत नाहीयेत. तुटपुंजा निधीमध्ये विकास कामं शक्य नाहीत. त्यामुळे वॉर्ड 38 महापौरांनीच दत्तक घ्यावा अशी मागणी परब यांनी केली. डम्पिंग ग्राउंड स्थलांतरणासाठी मुंबईत पर्यायी जागाच नसल्यानं कांजूर डम्पिंग ग्राउंड जैसे थे राहणार आहे असं मुंबई पालिकेनं स्पष्ट केलं आहे. तर दुर्गंधी रोखण्यासाठी 500 मीटर ग्रीन बफर झोन उभारू, त्यासाठी 10,000 झाडांची लागवड करू असंही पालिकेनं म्हटलंय.
छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवलेल्या सरसकट सर्व वीज ग्राहकांना अधिभार लागू होणार नसल्याचं स्पष्टीकरण महावितरणाकडून देण्यात आले. एकूण वीज ग्राहकांपैकी केवळ 0.14% वीज ग्राहकांनाच हा अधिभार लागू झाल्याचं महावितरणानं स्पष्ट केलं. राज्यामध्ये सरसकट सर्व ग्राहकांवर हा अधिभार लागू होणार असं चित्र निर्माण झालं होतं. मुंबई विद्यापीठाच्या तृतीय वर्ष बीकॉम सत्र 6 परीक्षेचा निकाल केवळ 14 दिवसात बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यात 15,953 विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर एबीसीआयडी अभावी 8,634 विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले. पिंपरी चिंचवड शहराचा प्रारूप विकास आराखडा आता मराठी भाषेत प्रकाशित केला जाणार आहे. शहरातील काही तरुणांनी यासाठी सातत्यानं पाठपुरावा करत आंदोलन उभारलं होतं. याआधी विकास आराखडा इंग्रजीत असल्यानं सामान्य नागरिकांना तो समजण्यात अडचणी येत होत्या.